पिंपरी चिंचवड शहर के चिखली परिसर में पिछले 3 दिन से शुरू भूख हड़ताल के आगे आखिरकार प्रशासन को झुकना पड़ा। 3 दिन से शुरू रूपाली आल्हाट की भूख हड़ताल पर महापालिका प्रशासन ने सोमवार को चर्चा का आश्वासन देकर उचित मार्ग निकाला जाएगा, ऐसा कहा। दरअसल चिखली परिसर में महापालिका के एक आरक्षित जगह पर गार्डन होना था, लेकिन अचानक महापालिका प्रशासन ने इस गार्डन की जगह पर हॉर्स राइडिंग केंद्र निजी संस्था को चलाने के लिए दे दिया है। इसके बाद यहाँ के आसपास के लोगों ने इस हॉर्स राइडिंग केंद्र का भारी विरोध किया। साथ ही इस जगह पर बुजुर्ग और बच्चों के लिए गार्डन होना चाहिए, ऐसी मांग की थी। लेकिन इन मांगों की ओर महापालिका प्रशासन ने अनदेखी कर दी और महापालिका आयुक्त शेखर सिंह इस जगह पर हॉर्स राइडिंग केंद्र शुरुआत करने की उन्होंने अनुमति दे दी। इस विरोध में शिवसेना नेता रूपाली आल्हाट ने पिछले 3 दिनों से भूख हड़ताल पर बैठी हुई थी। कल उनकी तबीयत अचानक बिगड़ने के बाद महापालिका प्रशासन की ओर से अधिकारियों ने अनशन के स्तर पर बैठकर उनके साथ चर्चा की और सोमवार को महापालिका आयुक्त के साथ इस विषय पर चर्चा के लिए निमंत्रण दिया है और साथ ही भूख हड़ताल को कुछ दिनों के लिए स्थगित करने की मांग की थी। कल रात भूख हड़ताल के तीसरे दिन चिखली परिसर के कई सोसाइटियों के लोगों ने सड़कों पर उतरकर रैली निकालते हुए इस भूख हड़ताल को अपना समर्थन दिया। महापालिका अधिकारियों के साथ चर्चा करने के बाद महापालिका की ओर से सोमवार को चर्चा करने का आश्वासन दिया गया है। इसके बाद बच्चों ने रूपाली आल्हाट को पानी पिलाकर उनका भूख हड़ताल सोमवार तक स्थगित किया है। लेकिन अगर महापालिका प्रशासन हॉर्स राइडिंग केंद्र की जगह पर फिर से जब तक गार्डन बनाने की अनुमति नहीं देता, तब तक ये हड़ताल जारी रहेगा और गार्डन लोगों को वापस करने के लिए उपोषण किया जाएगा, ऐसा रूपाली आल्हाट ने कहा। 2 दिवसापासून जी पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाली त्याचा सगळा आढावा आम्ही आमचे विधान परिषदेचे आमदार माननीय सचिन भाऊ आहेर यांच्यापर्यंत माननीय सुलभाताई उबाळे आणि धनंजय भाऊ लाट यांनी पोहोचवलं होतं आणि आज त्यांनी आम्हाला उपोषण मागे घेऊन ते पुढील विधान भवनात ते हा विषय मांडणार आहेत आणि नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत असा शब्द त्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे। आणि सोमवारी आयुक्तांनी 4 तारखेला जी मीटिंगची वेळ दिलेली आहे त्या मीटिंगमध्ये ते निर्णय देतील। तो निर्णय जर आम्हाला अपेक्षित असेल तर हे उपोषण त्या ठिकाणी थांबेल, अन्यथा मी 4 तारखेनंतर पुन्हा उपोषणाला बसेल। आमचे पक्षाचे नेते सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहतील। तसेच आसपासमधील सर्व सोसायटी धारक माझ्या माता भगिनी ज्या 3 दिवसापासून माझ्यासोबत आहेत त्या सर्व माता भगिनी आणि सर्व सोसायटी धारक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। आणि मी उपोषण सोडले पण या ठिकाणी 4 दिवस साखळी उपोषण चालूच राहणार आहे जोपर्यंत आयुक्तांचा निर्णय येत नाही तोपर्यंत। गेल्या 3 दिवसापासून मान्य आयुक्त आणि उपायुक्त मिनीनाथजी दंडवते यांच्या समवेत आमच्या चर्चा सुरू आहेत आणि या घोडसवारीसाठी जी काही आपला हा प्लॉट आहे जो क्रीडांगणाची जी जागा आहे आरक्षित ती देण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना दुसरीकडे जागा द्यावी आणि आम्हाला इकडच्या स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे क्रीडांगण त्यांच्यासाठी खुलं करावं अशा प्रकारच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण आमच्या रूपालीताई आल्हाट यांनी केले। परंतु त्याच्यावरती त्यांनी काल आम्हाला असं पत्र दिलं होतं की तुम्हाला दुसरीकडे क्रीडांगण खुलं करून देतो, पण नागरिकांना ती मागणी मान्य नाही। त्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि हे आंदोलन सुरू ठेवलं। त्यामुळे आज त्यांनी आमच्याशी चर्चेची पुन्हा एकदा तयारी दाखवलेली आहे आणि 4 तारखेला त्या सोमवारी 10:30 वाजता ती चर्चा होणार आहे। त्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी नागरिकांचा कौल ऐकून निर्णय द्यावा। आमची अपेक्षा आहे की त्यांनी हे क्रीडांगण नागरिकांसाठी खुलं करावं आणि घोडसवारी त्यांनी दुसरीकडं शिफ्ट करावी। जर तसं झालं तर ठीक आहे, अन्यथा आम्ही यापुढचं आंदोलन याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। यामध्ये आमचा संपूर्ण पक्ष रूपालीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। या परिसरातले सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि शेवटी मिळकतकर जे आहेत टॅक्सधारक जे आहेत त्यांचा हक्क त्यांना दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। पालिकेचं आश्वासन म्हणण्यापेक्षा त्यांनी सोमवारी बैठकीला वेळ दिला आहे। आता त्यांना आम्ही बरेचसे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु प्रशासक राज्य आहे आता लोकप्रतिनिधींचं काही चालत नाही, अशी ठराविक लोकांचं चालतंय, म्हणजे असं नाही की कोणाचं चालत नाही।
पण सर्वसामान्य नागरिक तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आयुक्तांना आम्ही मान्य आयुक्तांना रिक्वेस्ट केली आहे की साहेब तुम्ही तुमचा निर्णय बदला, कारण हा निर्णय जर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाला असता तर त्याला हा झालाच नसता कदाचित. परंतु काही लोकप्रतिनिधींनी पत्रसुद्धा दिलेली आहेत. तर आता ते त्यांच्याकडे, परंतु इकडच्या नागरिकांची जी इच्छा आहे की आम्हाला क्रीडांगण पाहिजे, तर आयुक्तांना आम्ही समजावतोय. बहुतेक आयुक्त ऐकतील असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांनी आज 50% ऐकलं आहे आमचं. राहिलेलं 50% सोमवारी ऐकतील अशी आमची अपेक्षा आहे. आता रुपालीताई अलर्ट बसल्यात म्हणजे त्यांना वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बसलेत, परंतु ती एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं नागरिकांच्या प्रश्नासाठी ती बसलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं मन मोठं करायला हवं होतं, या ठिकाणी पाठिंबा यायला हवा होता. परंतु ज्यांनी हे करायला सांगितले ते कुठलं तोंडाने पाठिंबा द्यायला येणार, हा पण प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.